श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. असे बऱ्याच वेळेस होतं की आपल्या घरात पैसा येतो परंतु तो टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गे तो निघून जातो. मग यासाठी आपल्या घरात पैसा टिकण्यासाठी, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी काही उपाय आहेत. आपलं जे घर असतं, आपली जी वास्तू असते ती केवळ विटा आणि वाळूंनी बनलेली नसते, तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात. त्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात आणि घरातील एखादी छोटी वस्तू देखील आपलं नशीब बदलू शकतं किंवा बिघडवू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्या घरात कोणकोणत्या अशा वस्तू आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये वादविवाद, मानसिक अशांतता किंवा आरोग्य बदलू शकते, तर आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. आता आपल्या घरामध्ये प्रथमतः देवघरापासून सुरुवात करू की देवघरामध्ये काही भग्न मूर्ती असतात, तसेच भग्न फोटो असतात. म्हणजे त्या फोटोचा कोपऱ्याचा तडा गेलेला असतो, त्याचे काच तुटलेली असते. काही आपण ज्यावेळेस पूजा करत असतो त्यावेळेस एखादी मूर्ती भग्न होती. परंतु अशा ज्या काही वस्तू आहेत त्या तशाच आपण वर्षानुवर्षे तसेच ठेवतो, कारण आपल्याला काय वाटतं की ते फेकून देणं म्हणजेच काय, तर फेकून देणे म्हणजे पाप आहे असं आपल्याला नेहमी वाटतं. त्यामुळं त्या वस्तू आपण वर्षानुवर्ष तसंच ठेवतो. परंतु असं न करता आपण त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि वाहत्या पाण्यात ते विसर्जन करायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की आमच्या शेजारी किंवा आजूबाजूला मंदिर असेल, तर त्या मंदिरात काही लोक ठेवतात भग्न झालेल्या मूर्ती किंवा फोटो. पण असं करू नये, कारण तिथं पण त्यांची पूजा होत नाही. ते एका कडेला पडलेले असतात किंवा झाडाच्या बुंद्याला पडलेले असतात, त्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात. मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे की त्या मूर्त्या किंवा फोटो हे आपल्याला एखाद्या मंदिरात वगैरे ठेवायचं नाही, तर त्याची विधिवत पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचं आहे, साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि वाहत्या पाण्यात नदीत तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे. आता प्रत्येक दिशा आपल्या घरातील काहीतरी सांगत असते. प्रत्येक वस्तू एक संकेत देत असतं आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलेलं असतं. तर आपण जर काही चुका ह्या टाळल्या तर आपलं जीवन हे सुखकर होऊ शकतं. तर आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेलात जेणेकरून आपल्या घरात सुखसमृद्धी येईल? पहिली गोष्ट तर भग्न झालेल्या मूर्ती किंवा फोटो हे आपल्याला विधिवत विसर्जन करायचं आहे त्याचं. तसेच आपल्या घरात अनेक आपण चित्र म्हणजेच फोटो लावतो. भैरवांचा, विकराळ रूपाचा किंवा महादेवाचा असा तांडव नृत्य करतानाचा फोटो. तर तो फोटो किंवा ते छायाचित्र आपल्या घरात लावायचं नाही. त्यामुळं काय होतं, ते रागदर्शक असतात आणि त्यांचं विकराळ रूप असतं. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही दूर होते. मग हे लक्षात ठेवायचे की जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचं स्थान, संख्या आणि स्वरूप हे वास्तूनुसार संतुलित असणं आवश्यक आहे. कारण पूजनीय गोष्टी जर अशुद्ध आणि असंतुलित असतील तर कृपेच्या जागी विपत्तीच येते. आता फाटलेली प्रतिमा, भग्न मूर्ती किंवा विक्राळ चित्र आपण जर ठेवलं आणि मग हे आर्थिक नुकसानीचा पहिला टप्पा आहे. हे हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारिक उपाय म्हणजे चमत्कारिक फायदे पाहू शकता. जर तुमच्या घरात अशा गोष्टी असेल तर तुम्ही त्या विसर्जन करा. घराच्या भिंतीमध्ये, कोपऱ्यांमध्ये अशा गोष्टी आपण लावलेल्या असतो. आता घराच्या कोपऱ्यांमध्ये देखील लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे कोपरे घराचे स्वच्छ ठेवा, हे महत्त्वाचं आहे. तसंच आपलं घर किंवा ज्या ठिकाणी आपण ऑफिस वगैरे असतो तर ती केवळ दगडांची रचना नसून त्यामध्ये ऊर्जेचं प्रतिबिंब असतं. म्हणून एखाद्या गोष्टीचं चित्र लावतो, त्यासोबत त्या गोष्टीची ऊर्जा आपल्या जीवनात प्रवेश करत असते. आता साप, गाढव, घुबड, डुक्कर, वन्यमादी, वटवाघूळ, गिधाड, कबूतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचा भाग असला तरी त्यांची चित्र आपल्या सभोवताल नकारात्मकता आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात. त्यामुळे अशांची चित्र आपल्या घरात किंवा आपल्या मनात नसायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, तर आपल्या घरातील वातावरण बिघडतं आणि अशांती निर्माण होते. तुमच्या घरात शांतता, प्रेम आणि सकारात्मकता ही जर पाहिजे असेल तर अशा चित्रांपासून दूर होणे
तसेच कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा वापरलेला रुमाल वापरणं हे देखील नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे आपला आपला स्वतःचाच रुमाल असावा. तसेच म्हणजे वास्तुशास्त्रात काय आहे की कोणाकडून फुकट रुमाल घेण्यास मनाई आहे. मग संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं किंवा नात्यात कटुता कटुता येऊ शकते. त्यामुळे कुणाकडूनही रुमाल तुम्ही घेऊ नका किंवा कुणाचा वापरायला घेऊ नका. आता तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड आहे, म्हणजे तुमच्याजवळ पर्स असते, तर ती फॅशन किंवा गरज बनवू नका. तर त्यामध्ये देखील ऊर्जा आणि सौभाग्याशी जोडलेलं नातं असतं. आता वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की पर्स किंवा तिजोरीत फक्त पैसेच नसतात, तर तिथे ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं आवश्यक असतं. जसं की चांदीचं नाणं तुम्ही त्या पर्समध्ये ठेवू शकता, देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचा संचार करतो. तसेच फाटलेली तिजोरी किंवा तुटलेली पर्स हे धनच अडवत नाही, तर जी काही आपल्याकडे संपत्ती किंवा आर्थिक पैसे वगैरे येणार आहेत, तर तेच देखील बंद होतात. तसेच फाटलेले किंवा जुने नोट देखील हळूहळू नकारात्मकता पसरवतात. मग तुमच्या पर्समध्ये पर्स ही समृद्धीचं प्रतीक असतं. मग त्याचा आदर ठेवला पाहिजे, ती स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यामुळे काय होतं की जीवनात सुख, समाधान आणि भरभराट येईल. त्यामुळे पर्स ही आपली नेहमी स्वच्छ असावी, तुटलेले फाटलेल्या नोटा त्यामध्ये नसावा. आता ज्या घरात आपण राहतो त्यामध्ये शांती, प्रेम आणि ऊर्जा हे आपण शोधत असतो. पण त्याच घरात तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील, फुटलेला आरसा असेल किंवा बंद पडलेले घड्याळे असतील, तुटलेले पलंग किंवा चिरलेला दिवा असेल, तर घरात सुख समृद्धी बनू शकेल का? तर नाही. यासाठी अशा गोष्टी आपल्याला फेकून द्यायला पाहिजे. तसेच तुटलेले भांडे, चिरलेले भांडे असतात, आपण जे काही जेवणात वापरत असतो. तसेच खराब इलेक्ट्रिक उपकरणं, फाटलेले पोस्टर किंवा चित्र किंवा जुना मोडकळीस आलेला फर्निचर हे देखील आपल्या घरामधले सकारात्मकता ऊर्जा शोषून घेतात आणि नकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरात होतो. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे जड होते. मनात बेचैनी, तणाव, मानसिक गोंधळ निर्माण होतो. तर तुमच्या घरात कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित दुरुस्त तरी करा, नाहीतर आपलं फेकून तरी द्या. कारण या गोष्टी निरुपयोगीच असतात ना. मग त्या तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे. ते स्वच्छ, सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा यांनी भरलेलं असावं. तुटलेल्या गोष्टींशी नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात आमंत्रित करा. अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा गोष्टी आपण घरातल्याच जर आपण व्यवस्थित केल्या तर आपल्या घरात सुखसमृद्धी येते. आता पूजा घरी ही अशी जागा आहे जिथे आत्मा शांतता अनुभवते. मग जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुर ध्वनीने आणि दिव्याच्या प्रकाशाने होते. या पवित्र जागेत एक खास स्थान असतं पूजा कलशाचं. पण तुम्हाला माहीत आहे का, हा कलश रिकामा ठेवणं ही फक्त एक साधी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष आहे. तो ठरू शकतो. आणि वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पूजा कलश हा फक्त एका धातूचं भांडं नाही, तर त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. जेव्हा हा कलश आपण रिकामा ठेवतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तींना आमंत्रण दिलं, पण त्यांचा मान सन्मान केला नाही. मग कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो. त्यामुळे जर त्यात तुम्ही जर भरलेलं पाणी जर ठेवलं नाही, म्हणजे भरलेलं पाणी केवळ हे वातावरण शुद्ध करत नाही, तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित करत असतो. म्हणून तो कलश हा कधीही रिकामा ठेवू नये. त्यामध्ये जल भरून ठेवावं, जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख, शांती आणि समृद्धी राहील. पूजेचा कलश हा नेहमी भरलेला असावा. फक्त तो तुमच्या देवघराची शोभा वाढवत नाही, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यातील प्रगतीचे आणि यशाचे नवीन दरवाजे उघडत असतो. आता श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या पूजाघराला आपण पूर्ण करायचा आहे आणि तो कलश भरून ठेवायचा आहे. त्यामध्ये दिव्यता आणि सकारात्मकता असते.
आता सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाडं लावतात. वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडं लावू नयेत. यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये काट्यांसारखी टोचणारी भावना निर्माण होते, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांचा मतिभ्रष्ट होऊ शकतो. अनेक लोक जुनी किंवा निरुपयोगी वस्तूंनी आपलं घर सजवतात, परंतु यामधून निगेटिव्ह ऊर्जाही प्रवाहित होते. त्यामुळे अशा घरात नकारात्मकता जास्त वाढते. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण नकारात्मकता ऊर्जा या घराची वाढवतो, त्याबरोबरच आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे कलाकृतीच्या नावाखाली अशा वस्तूंचा वापर आपल्या घरात करूच नये. तसेच पेंटिंग असतात काही घरामध्ये, ज्यामध्ये सुकलेली झाडं, झुडपं, मानवीरहित उजाड शहर किंवा विघटित घर असा समावेश केलेला असतो. परंतु ह्या गोष्टी आपण जरी कलात्मक मानत असला तर वास्तुशास्त्रानुसार या सर्व गोष्टी ह्या नकारात्मकता ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच राहा. आता मी तुम्हाला पहिल्यांदा देखील सांगितले की आपल्या वास्तूवर आपलं जीवन म्हणजे खूप अनुभव असतं, अवलंबित असतं. तर आपल्या भावना, ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र म्हणजेच आपलं घर असतं. मग अनेकदा आपण स्वतःच्या घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागे अशा काही वस्तू असतात की ज्या अस्वस्थपणे पूर्ण आपण दुर्लक्ष करतो. कधी कधी लक्षात आलं तरी पण आपण आता औषध घरात इथं तिथं पडलेले असतात. कुठं टॉयलेट क्लीनर उघडं पडलेलं असतं, औषधं देखील इकडं तिकडं पडलेले असतात. कुठं शॅम्पू, तेल, कीटकनाशक किंवा मच्छर मारण्याच्या औषधी टेबलावर किंवा कपाटावर ठेवलेले असतात. मग ही सगळी साधी गोष्टी असतात, परंतु यात असलेले रसायन घराच्या हवेत विष पसरू शकतात. त्यामुळे याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर, आपल्या घरातील जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्यावर, मानसिक अशांततेवर आणि जीवनातील सकारात्मकतेवर देखील याचा परिणाम होतो. मग वास्तुशास्त्र आणि आरोग्य दोन्ही काय सांगतात की हानिकारक वस्तूंसाठी घरात एक विशेष आणि सुरक्षित जागा असावी. की तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा, ज्यात या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवता येतील अशा वस्तू ह्या ठेवा. आणि ही जागा स्वयंपाकघर किंवा मुलांची खोली आणि बेडरूमपासून दूर असावी, जेणेकरून ह्या आपल्या आरोग्याला घातक असतील. अशा गोष्टी आपण दूर ठेवल्या पाहिजे. घराची पवित्रता टिकून ठेवली पाहिजे. घर ही ती जागा आहे जिथे जीवन फुलतं. ते सुरक्षित, पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. थोडीशी काळजी घेतली तर तुमचं घर पुन्हा एक मंदिर बनू शकतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी घरामध्ये कापूर ठेवावा, तुरटी ठेवावी. कोपऱ्यात एखाद्या खिडकीवर तुरटी किंवा कापूर ठेवावं. घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथे कापराच्या 2 टिक्क्या ठेवल्या किंवा जेव्हा त्या टिक्क्या विरघळून जातात, कापूर कसं विरघळून जातं, तेव्हा दुसऱ्या अजून 2 छोट्या वड्या ठेवाव्यात. अशा प्रकारे वड्यांची अदलाबदल करावी. तसेच तुरटी ठेवावं. तसेच आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात कोळ्याचं जाळं असतं, आहे की नाही. तर असं जर कोळ्याचं जाळं निर्माण झालं आणि तुमच्या दृष्टीस ते दिसलं तर ते काय करायचं आहे, आपल्याला काढून टाकायचं आहे. या जाळ्यामुळे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात. जर आपल्याला कोळ्याचं जाळं घराच्या कोपऱ्यात असलेलं आढळलं तर ते काढणं तितकंच गरजेचं आहे. काही लोक जाळं काढण्यास घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की यामुळे कोणाचं तरी घर मोडतंय. पण हे जाळं काढणं आवश्यक आहे, कारण कोळी हे जाळं राहण्यासाठी नाही तर शिकार अडकवण्यासाठी बनवत असतो. म्हणून हे जाळं असणं अनुचित मानलं जातं. आता माचीस ही अग्नीचं प्रतीक आहे. अशा परिस्थितीत कोणाकडून माचीस घेणं म्हणजे घरात अशांतता पसरवणं. फुकटात माचीस घेतल्याने घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि अशांततेचं वातावरण घरात निर्माण होतं. त्यामुळं आपण माचीसची डबे कोणाकडून देखील घेऊ नका, कोणाला देऊ पण नका. आता दगड, रत्ने, तुम्ही कधी आपल्या घरात बऱ्याच वेळा अनावधानपणे दगड, रत्ने किंवा अंगठ्या, ताईत किंवा इतर लहान सहान वस्तू इकडं तिकडं पडलेल्या असतात, ज्यांना आपण विसरून जातो. अंगठ्या पडलेल्या असतात किंवा रत्न पडलेले असतात, ताईत किंवा आपण जो काही गळ्यात किंवा हातात बांधलेला दोरा असतो तो असाच इकडं तिकडं पडलेला असतो. तर अशा गोष्टी देखील आपल्या जीवनावर खूप परिणाम करू शकतात. आता वास्तुशास्त्रामध्ये छोटा दगडसुद्धा आपलं नशीब बदलू शकतो. तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो, कधी अशुभ किंवा अपयशाचं कारण देखील घेऊन येऊ शकतो. त्यामुळं आपल्या घरात काय वस्तू आहेत, कोणत्या वस्तू आहेत त्याचं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहेत हे देखील लक्ष दिलं पाहिजे. आता
अनावधानीपणे एखादं ठेवले गेलेलं दगड किंवा ताईत घरात पडून राहतात. मग तेव्हा त्यांची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदल घडवू शकतं, नकारात्मकतेचं प्रसारण करू शकतं. आता तुमच्या कुटुंबात त्यामुळं काय होतं, ताणतणाव निर्माण होतो, गोंधळ निर्माण होते किंवा अडचणी निर्माण होतात. म्हणून तुमच्या घरातील सकारात्मकता ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी तुम्ही अनावश्यक गोष्टी ह्या घराच्या बाहेर फेकून द्या किंवा काढून टाका. त्यामुळं घरात सुखसमृद्धी निर्माण होईल. तुमचं घर हे नवीन ऊर्जेने तयार होईल, आनंद यशाने भरून जाईल. मग आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. मग ते स्वच्छ सकारात्मकता ठेवणं हे आपलं काम आहे. त्यामुळे अशा बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आता सोफा, खुर्ची, टेबल आपल्या घरात असतंच, परंतु काही तुटलेली खुर्ची असते किंवा टेबल ठेवलेले असतात, तुटलेले असतात, ते त्वरित घरातून काढून टाकायचं आहे. कारण त्यांची दुरुस्ती करून घ्या, नाही दुरुस्त होत असेल तर ते फेकून द्या. मग अशा गोष्टीमुळे काय होतं, तर पैशाला आणि प्रगतीला अडथळा निर्माण होतो. सोफा, खुर्ची किंवा टेबल कसे असावेत, आता वास्तुशास्त्रानुसार हे स्वच्छ असावेत, देखणे असावेत. आणि जर ते तुटले असेल, काय पडले म्हणजे त्यांचा एखाद्याचा पाय तुटतो, परंतु असे घरात असतात की तो पाय परत जोडून काय ना काय शक्कल लढवून ती वस्तू तशीच आपण ठेवतो त्या वास्तूमध्ये. त्यामुळं नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. आता घराचं मुख्य दार हे दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो. जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर आपल्याला काय उपाय करायचा आहे. बऱ्याच लोकांचं घर हे घराचा दरवाजा हा दक्षिणमुखीला असतो. तर यासाठी सर्वप्रथम घराच्या समोरच्या दरवाजापासून दुप्पट अंतरावर निमाचं झाड लावावं. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजीचा फोटो लावावा. एक आरसा लावणं देखील फायदेशीर ठरू शकतं घराच्या मुख्य दरवाजावर. आता पंचधातूचा पिरॅमिड लावल्याने देखील वास्तुदोष नष्ट होतो. गणपती बाप्पांची 2 दगडी मूर्ती बनवा, ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल. आणि या जोडलेल्या गणेश मूर्तीला आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या अगदी मध्यभागी बसवायचा आहे, जेणेकरून एक गणपती घराच्या आत पाहत असेल आणि एक गणपती घराच्या बाहेर पाहत असेल. आता जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भिंती किंवा फर्निचर बदलणे पुरेसे नसतं, त्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं देखील महत्त्वाचं असतं. वास्तुदोष पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी सुंदरकांड किंवा रामचरितमानस हे पठण केले पाहिजे. या पवित्र मंत्रांची ध्वनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते आणि नकारात्मकता ऊर्जा ही सकारात्मकता ऊर्जेमध्ये बदल घडवून आणते. म्हणून रामनामाचा जप करावा, समर्थांचा जप करावा. आपल्या जीवनात प्रत्येक अडथळे हे त्यामुळे आपोआपच दूर होतात. धार्मिक म्हणजे हे फक्त धार्मिक संस्कार नाही, तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेने भरून टाकणारा एक आशीर्वाद आहे. त्यामुळं आध्यात्मिकतेची जोड देखील घरातील लोकांना असायला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे म्हणजेच जे काही देवांचे समर्थांचं नाम जप करावं. आणि मग अशा पद्धतीने आपण आपल्या घरातील जे काही अडथळे आहेत ते दूर करू शकतो. आता शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला तेल अर्पण करणं देखील शुभ मानलं जातं. जेव्हा आपण कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेतो तेव्हा हे तुमच्या आर्थिक अडचणीची किंवा त्रासाचं दार उघडू शकतं. मग तेल घेताना काळजी घेणं आवश्यक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की काळे तीळ हे कशाचं म्हणजेच काळे तीळ हे राहू, केतू आणि शनीशी संबंधित असतात. चुकूनसुद्धा ते काळे तीळ आपल्याला मोफत घ्यायचे नाहीत किंवा दान म्हणून स्वीकारणं, तर हे तुमच्या नशिबात मोठ्या अडचणी आणू शकतात. शनीची कठोरता आणि राहूकेतूच्या क्लिष्टतेशी तुम्हाला सामना करावा लागतो. त्यामुळे काळे तीळ तुम्ही दान म्हणून घेऊ पण नका, फुकट कोणाकडून घेऊ पण नका. सुई किंवा ज्या काही नाजूक वस्तू असतात, ही वस्तू तुमच्या नात्याच्या नाजूकतेशी संबंधित असते. कोणाकडून मोफत सुई घेणं तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि मतभेदाचे कारण देखील ठरू शकतात. नाते टिकवण्यासाठी याची काळजी अवश्य घ्या. सुई वगैरे कोणाकडून तुम्ही मोफत म्हणजेच घेऊ नका, फुकट. तसेच कठीण धातू लोह हे देखील शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं. कोणाच्याही परवानगीशिवाय ती लोह घेणं किंवा तुमच्या घरात जर असं आपण एखाद्या लोहाची वस्तू कोणाच्याही परवानगीशिवाय घेतली तर घरात गरिबी आणि दारिद्र्यपणाला आपण आमंत्रण देतो. त्यामुळे लोह नेहमी सन्मान आणि समजूतदारपणानेच घ्यावा.
आता अचानक आपल्या घरातील मीठ संपतं, तेव्हा शेजाऱ्याकडून मोफत घेणं सोपं वाटतं आपल्याला. पण वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध ही शनिदेवांशी आहे. मोफत मीठ घेतल्याने फक्त आर्थिक अडचणी वाढतात असं नाही, तर आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवू शकतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दडपण निर्माण होऊ शकतं. त्यामुळं मोफत मीठ हे कोणाकडून तुम्ही घेऊ नका, याची काळजी अवश्य घ्या. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे किरकोळ वाटतात, परंतु ह्या गोष्टी बऱ्याचशा आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयोगी पडतात. मग त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष ठेवा. ज्या काही अडगळीची वस्तू आहेत त्या आपल्याला विकून टाकायच्या आहेत किंवा त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करून तुम्ही लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरात सौख्य नांदू शकतं, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहू शकते. अशा पद्धतीने तुम्ही हे छोटे छोटे उपाय करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.